साताऱ्यातील शिवसेनेचा मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी लावली ताकद पणाला। साताऱ्यात होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी शिवसेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी चांगलीच कंबर कसली आहे। जिल्ह्यातील गावागावातून शिवसेनेचे हजारो समर्थक या सभेसाठी उपस्थित राहावे यासाठी त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून गाव बैठका घेऊन या मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे। या मेळाव्यातून सातारकरांना शिवसेना शिंदे गटाची ताकद दाखवण्यासाठीच हा मेळावा घेतला जात असल्याचं देखील बोललं जात आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटानं मोठं यश मिळवलं असून निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार सोहळा देखील आज सातारा येथील गांधी मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच जिल्ह्यातील विविध पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। साताऱ्यातील गांधी मैदानावर शिवसेनेच्या मेळाव्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे। त्यावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले हे लक्ष ठेवून असून हा मेळावा मोठ्या उत्साहात आणि हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडावा यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं साताऱ्यात जंगी स्वागत व्हावं यासाठी चौकात स्वागत करणारे फलक लावून सातारा शिवमय केला। सर्वत्र शिवसेनेच्या या मेळाव्याची जोरदार चर्चा आहे। सातारकरांचे देखील आता या मेळाव्याकडे लक्ष लागलं।